हे बघा, आपल्याला ह्या ठिकाणी हे दोडीचा वेल आहे आणि ह्या दोडीच्या पानांची पण भाजी करतात. याला म्हणतात जिवंती. जिवंती असं नाव दिलं आलेले दिले आहे कर मराठी ही माणसाला जीवन देणारी वनस्पती आहे. याचं अनेक विकारांवर याचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. त्याच्या मुळांच्या सालीचा, पानांचा चूर्ण बनवून. तर त्याचा सेपरेट आपण व्हिडिओ बनवू. तर ह्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा उद्देशमध्ये आपल्याला याच्या फुलांची भाजी घ्यायची आहे. बघा, ते अशा प्रकारची फुलं असतात. ह्या ठिकाणी याला फुलं आलेले आहेत. तर ह्या फुलांची भाजी आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. आणि ह्या ठिकाणी आपण कॅरी बॅग आहे, तर ह्या कॅरी बॅगमध्ये टाकणार आहोत. अशा प्रकारच्या कॅरी बॅगमध्ये मी भाजी घेत आहे. आणि अजून आपण भाजी शोधू. सकाळी सकाळी मी फिरायला आल्यामुळे मला ही फुले दिसलेली आहेत. ह्या सीजनला ही म्हणजे जून जुलैमध्ये या दोडीच्या वेलाला पालवी फुटून नंतर फुले निघतात अशा प्रकारची. ही बघा, ही उमललेली फुले आहेत. अशी उमललेली भाजी घ्यायची आहे. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे तर ते नाही घ्यायचं. अशी उमललेली फुलं बघा खाली, हे खाली दिसतात. तर ही अशा प्रकारची भाजी घ्यायची आहे. आणि ही भाजी अतिशय डोळ्यांसाठी उपयुक्त आणि गुणकारी असते. डोळ्यांची दृष्टी याने सुधारते. आणि पानांची भाजी खाल्ली तर दृष्टी सुधारते. आणि मुळांची साल खाल्ल्यावर दुधाबरोबर ताकद येते. महिलांना म्हणजे स्तनपान करणाऱ्या महिलांना याचे मुळाची पावडर अतिशय गुणकारी असते. दुधामध्ये वाढ होते आणि पुरुषांसाठी पुरुषत्व येते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा.